बुलंद आवाज करण्यासाठी आपण आम्हाला परिपूर्ण न्याय देता. प्रत्येक वेळा आमचं चुकलं तरी अधिकारी सांगता. त्या तुमचं सर्व छायाचित्र पत्रकारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि वेळेवर पत्रकार परिषद आपण साहेबांशी संवाद करावा अशी आग्रहाची विनंती करतो. या पत्रकार परिषदेला सन्माननीय विखे बर्वे साहेब, सन्माननीय बारशिंग साहेब, सन्माननीय श्रीकांतजी भालेराव साहेब, सन्माननीय मकासरे साहेब, हे गायकवाड साहेब, सन्माननीय जाधव साहेब हे सर्व उपस्थित झाले. पाचही जिल्ह्याचे प्रमुख, केंद्रीय कमिटीचे सदस्य, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, उत्तर महाराष्ट्र प्रभातकारी उपस्थित झालेत. मी त्यांचं आणि आपलं मनापासून अभिनंदन करतो. थांबतो. आपण संवाद साधावा अशी आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. आज आपण नाशिक दौऱ्यावरती आलाय, काय कारण? तर आज आपण नाशिकच्या दौऱ्यावर आलेलो आहोत. विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी येण्याची संधी मला मिळालेली आहे. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये लोकसभेला तसं आमचं नुकसान झालं होतं, पण विधानसभेला मात्र आम्हाला एवढं मोठं यश मिळालेलं आहे. 15 जागापैकी 14 जागा आमच्या निवडून आलेल्या आहे आणि 15वी जागा मालेगावची ती एमआयएमची जागा निवडून आलेली आहे. म्हणजे महायुतीला तसं एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळं नाशिकच्या जनतेचे मी आभार व्यक्त करतो की संविधान बदलणार अशा पद्धतीचा खोटा प्रचार करणाऱ्या लोकांना एक चपराक देण्याचं काम, आरक्षण जाणार आहे अशा पद्धतीची चुकीची भूमिका मांडणाऱ्यांना चोख उत्तर देण्याचं काम या निवडणुकीमध्ये मतदारांनी केलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 65.39% मतदान झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने 10 वर्षामध्ये केलेल्या कामाचा विकास, महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार साहेब यांच्या सरकारने 2.5 वर्षामध्ये घेतलेले अनेक महत्वाचे निर्णय, आणि त्याच्यामधला सर्वात आवडता निर्णय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण, त्याला महिन्याला 1,500 रुपये, म्हणजे एका वर्षाला जवळजवळ 18,000 रुपये जे आहे हे एका बहिणीला ते मिळणार. आणि त्यामुळं महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे. त्याचबरोबर संविधान बदलणार अशा पद्धतीचा जो प्रचार करण्यात आला तर त्याला जनतेनेच नाकारलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कोणीच बदलू शकत नाही. पण राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवाले संविधानाला राजकारणात आणताय. संविधान हे राजकारणाच्या पलीकडचं आहे. संविधान कोणाच्या बापाला बदलता येणार नाही. पण मुद्दाम खोडसाळपणा करून दलितांच्या आणि अल्पसंख्याकांच्या आणि अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा एक मोठा प्रयत्न लोकसभेच्या वेळेला झाला आणि आम्हाला लोकसभेला मोठं नुकसान झालं. आम्हाला अपेक्षा होत्या की आमच्या जवळजवळ 350-350 पेक्षा जास्त जागा निवडून येतील, परंतु आम्हाला 293 जागांवर फक्त आम्हाला समाधान मानावं लागलं. पण या निवडणुकीमध्ये मात्र महायुतीला जवळजवळ 237 जागा मिळालेल्या आहे. 132 जागा बीजेपीला मिळालेल्या आहेत. 7 जागा आमच्या मित्र पक्षांना मिळाल्या, अशा 139 जागा आहेत. आणि 57 जागा एकनाथ शिंदेना मिळाल्या, 41 जागा अजितदादा पवार यांना मिळाल्या. आणि महायुतीच्या नेत्यांचं एक जे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना विश्वास होता की सरकार आम्ही स्थापन करणार, मुख्यमंत्री कोण होणार हा वाद त्यांच्यामध्ये होता. उद्धव ठाकरे साहेब म्हणत होते की बीजेपीचा मुख्यमंत्री होणार नाही तर तो शिवसेनेचा होणार, काँग्रेस म्हणतो ते आमचा होणार. आणि अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच होती. पण आमच्यामध्ये तिन्ही नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही. जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील तो मुख्यमंत्री असेल. आणि आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे. आज नाशिकमध्ये येण्याचं कारण हे आहे की 2 मार्च हा जो दिवस आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केलेला दिवस.
आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन केलेलं होतं त्याच्यामध्ये दलित आणि सवर्ण यांना एकत्र आणलं पाहिजे. जातीच्या नावावर विभागणारा समाज जो आहे त्या समाजाला जोडलं पाहिजे आणि अखंड भारताची संकल्पना मजबूत केली पाहिजे. हीच भावना बाबासाहेब आंबेडकरांची होती. दलितांवरती अत्याचार होते तरी देश म्हणून आम्ही सगळे एक आहोत ही राष्ट्रवादाची भूमिका ही बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये मांडली. आणि 2 मार्चला आम्ही सुद्धा हिंदू आहोत, आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश का नाही हे उत्तर मागण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. आणि तो जो दिवस आहे तो आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायक असा दिवस आहे. आणि कालच बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्याचा दिवस जो होता 6 डिसेंबर, तर परवा 6 डिसेंबर हा सुद्धा आमच्यासाठी दुःखाचा दिवस आहे, पण तो आम्हाला दलितांना ताकद देणारा दिवस आहे, प्रेरणा दिवस आहे. तर आम्ही असं ठरवलेलं आहे की 2 मार्चला इथं गोल्फ क्लब मैदानामध्ये हजारोंच्या लोकसंख्येच्या उपस्थितीमध्ये एक बौद्ध धम्म परिषद घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर आम्ही गेल्या वर्षी 16 डिसेंबरला रिसोर्स मैदानावरती परिषद ठेवली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 16 डिसेंबर 1956ला नागपूरची 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षेचा समारंभ संपल्यानंतर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणच्या लोकांना जवळ पडेल अशा मुंबई सारख्या शहरातल्या सर्वात मोठ्या रेसकोर्स मैदानावर ही परिषद 16 डिसेंबर 56ला ठेवली होती. पण बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, त्यांचा डेथ झाला 6 डिसेंबर 1956ला, त्यामुळं मुंबईचा तो कार्यक्रम होऊ शकला नव्हता. पण 10 वर्षापूर्वी आम्ही एक प्रचंड जवळजवळ 8 ते 10 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य अशा पद्धतीचा एक धम्म मेळावा मी ठेवला होता आणि तो माझ्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी झाला होता. तर आम्ही आरपीआयचं काम करत असतानाही बौद्ध धम्म जोपासला पाहिजे, विश्व शांतीला मजबूत केलं पाहिजे आणि बुद्धाचा जो विचार आहे विचार हा धर्माच्या पलीकडचा विचार आहे, हा शांतीचा विचार आहे आणि त्यामुळं जगामध्ये शांती स्थापन व्हावी. हे युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबलं पाहिजे, इस्रायल आणि हमासचं युद्ध थांबलं पाहिजे किंवा अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी अशा पद्धतीची युद्ध चालू आहे. वास्तविक सध्याच्या काळामध्ये आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवं आहे अशा पद्धतीची भावना सर्वांची असली पाहिजे. आणि वाद जो आहे तो वाद असेल काय तो एकत्र बसून मिटवायला हरकत नाही आहे. पण अलीकडच्या काळामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर मला वाटतं की ही दुसरी युद्ध आता पुन्हा सुरू झालेली आहे. तर अशी युद्ध होता का म्हणा, याच्यातून जगामध्ये काहीतरी एखादी अशी यंत्रणा असली पाहिजे की युद्ध न होता चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे आणि म्हणून युद्ध थांबली पाहिजे यासाठी. आणि एक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन आहे हे आम्ही 2 मार्चला केलेलं आहे आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे काय निमंत्रित आम्ही होणार आहोत आणि एक मोठी बौद्ध धम्म परिषद घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर आता माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालेलं आहे. माननीय एकनाथ शिंदे यांची बिलकुल नाराजी नव्हती. त्यांनी 27 तारखेला ते जाहीर केलं होतं की मोदी साहेब आणि अमित शहा साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल. आणि त्यामुळे आता जे शपथविधी जो आहे तो झालेला आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी शपथ घेतलेली आहे. पण आता लवकरात लवकर मंत्रिमंडळाची स्थापना करावी, विस्तार करावा अशी आमची मागणी आहे. आपण देवेंद्रजींना परवा भेटलो होतो आणि आपल्या शपथविधीनंतर लवकरात लवकर दुसऱ्या मंत्र्यांना शपथविधी व्हावा आणि त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद आणि एक एमएलसी पद देण्याचं मान्य केलेलं आहे. 2-3 महामंडळाची चेअरमन पद देण्याचं मान्य केलेलं आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवण्याच्या संबंधातली भूमिकाही त्यांनी घेतलेली आहे
आणि महायुती म्हणून सगळ्या निवडणुका लढवाव्यात. महापालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुका लढवाव्यात, नगरपालिकेच्या निवडणुका लढवाव्यात, अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. मला एकट्याला मंत्री करून मी समाधानी अजिबात नाही आहे. ठीक आहे, मला मंत्रिपद मिळाल्यामुळं मी रिपब्लिकन पक्ष जिथं नव्हता त्या ठिकाणी पोहोचवलेला आहे. नॉर्थ ईस्ट मध्ये रिपब्लिकन पक्ष सगळ्या राज्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझ्या पक्षाला रिकग्नायझेशन मिळालेलं आहे. आणि मेघालय असेल, मिझोराम असेल, अरुणाचल असेल, त्रिपुरा असेल, आसाम असेल, या सगळ्या राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहेत. अंदमान निकोबारमध्ये आमची शाखा आहे. लक्षद्वीपमध्ये लवकरच आमच्या पक्षाची स्थापना होणार आहे. आणि बाकीच्या सर्व राज्यामध्ये, केंद्रशासित प्रदेशामध्ये आपला पक्ष आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा द्यावा अशा पद्धतीची आमची आग्रही मागणी आहे. आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा अशा पद्धतीची आपली सूचना आहे. आणि आमच्या सरकारमध्ये कुणी नाराज नाही. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या दिशेनं पुढे जायला आमची अपेक्षा आहे. फक्त आमची मागणी एवढीच आहे की गावागावामध्ये जे भूमिहीन लोक आहेत, अशा भूमिहीन लोकांना 5 एकर जमीन देण्याच्या संबंधातला एखादा निर्णय घ्यावा. आणि ती जमीन कशी द्यायची, कुठून द्यायची, या संबंधातला निर्णय सरकारने घ्यावा. एखादी समिती नेमावी, अभ्यास समिती नेमावी. आणि महाराष्ट्रामध्ये किती भूमिहीन लोक आहेत, मग ती फॅमिली कुठली, मराठा असेल, दलित असेल किंवा कुठल्याही जातीची असेल, त्यांना ऍग्रिकल्चर करण्यासाठी जमीन हवी आहे, अशा लोकांना ती जमीन 5 एकर दिली पाहिजे. त्या जमिनीमध्ये इरिगेशन केलं पाहिजे. आणि शहराकडे येणारे लोंढे हे गावामध्ये थांबवले पाहिजे. तर यासाठी एखादी समिती न्यावा अशी आमची मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांनंतर भेटणार आहोत. त्याचबरोबर आमची मागणी आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये आणि अनेक शहरामध्ये झोपडपट्ट्यांचं प्रमाण वाढत आहे. तर 2019ला ज्यांनी मतदान केलेलं आहे अशा झोपडीधारकांना त्याला त्याच्या झोपडीला मान्यता दिली पाहिजे. आणि जर ती जागा सरकारला डेव्हलपमेंटसाठी हवी असेल तर त्यांचं पुनर्वसन करण्याचा अगोदर निर्णय घ्यावा. आणि त्यानंतर मग त्या झोपड्या तिथून हलवाव्यात अशी एक आमची मागणी आहे. मुंबई शहरामध्ये SRA स्कीम आहे. त्यामध्ये 300 स्क्वेअर फुटाचं घर देण्याची स्कीम आहे. पण आमची मागणी आहे की 450 फुटाचं कार्पेट एरियाचं घर त्यांना मिळावं. आणि 2019च्या झोपड्याला मान्यता द्यावी अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर जसं शेतकऱ्यांचं कर्ज आपण माफ करण्याची चर्चा करतो, त्याप्रमाणे मागासवर्गीय महामंडळाचं जे लोन आहे, कर्ज आहे, ते कर्ज माफ करावं. आणि मागासवर्गीय महामंडळांचं बजेट वाढवावं अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन, कारण अनेक जे सरकारी उद्योग आहेत ते प्रायव्हेट होत आहेत, त्यामुळे रिझर्वेशनच्या जागा कमी होत आहेत. त्यामुळं एखादा सरकारी उद्योग जर प्रायव्हेट पार्टीला विकला तर त्यामध्ये रिझर्वेशन असावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि देश पातळीवर या संबंधामध्ये आम्ही नंतर त्याची चर्चा आम्ही करणार आहोत. माननीय प्रधानमंत्र्यांनाही भेटणार आहोत. मी हाऊसमध्ये सुद्धा ही भूमिका पूर्वी मांडलेली आहे, आताही मी ती मांडणार आहे. आणि अशा अनेक जे आमचे प्रश्न आपले दलितांवरचे जे अत्याचार आहेत ते कमी करण्यासाठी एक विशेष अशी उपाययोजना आखावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि दलित आणि सवर्ण वाद होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने बारकाईनं, जिल्हा अधिकाऱ्यांनी बारकाईनं आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या 1000-1200 गाव असतात तिकडे लक्ष द्यावं. आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, दलितावर कुठे अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा पद्धतीनं नवीन सरकारकडून आता विकासाच्या आमच्या मागण्या आहेत. जो नाशिक ते मुंबईचा जो रोड आहे तर तो रोड 6 लेन करावा. आणि रोड सुरुवातीला बऱ्यापैकी होता, पण अलीकडे त्याला खड्डे आणि असे रस्ता झालेला आहे. तर मी जिल्हाधिकाऱ्यांना आता फोनवरती बोललो की आपल्याला बजेट पाहिजे असेल तर मी गडकरी साहेबांना भेटणार आहे. आणि नाशिकचा रोड जो आहे तो चांगला करावा ही आमची मागणी आहे. समृद्धी मार्ग झाल्यानंतर लवकर इथं पोहोचण्याची संधी आहेच, म्हणजे आता इगतपुरीपर्यंत तो मार्ग होणारच आहे. पण हा जो मेन जो मार्ग आहे
मुंबई जाणार नाशिकचा, तर तो आणि पुढे जर जाणारा हायवे जो आहे नॅशनल हायवे, तर तो चांगला 6 लेन करावा अशी एक आमच्या पक्षाची वतीनं मागणी आहे. आणि नाशिक जिल्ह्याला डेव्हलपमेंटसाठी मॅक्झिमम पैसा मिळावा यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. इथले जे जिल्ह्यातले प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे आम्ही लक्ष देणार आहोत. आणि आमचं सरकार हे आता थांबणार नाही. आता आम्ही भर वेगानं आम्ही पुढे चाललेलो आहोत. फक्त विरोधकांना आमचं एवढंच नम्र निवेदन आहे की रडीचा डाव खेळू नका. एक तर ईव्हीएम मशीन जे आहे ते म्हणजे लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि तुम्ही सांगता ईव्हीएम मशीन खराब आहे. म्हणजे ईव्हीएम मशीन खराब आहे म्हणणाऱ्यांची डोकी खराब झालेली आहे. त्याने वास्तविक लोकशाहीचा अपमान करू नये. आपल्या देशाचं संविधान आहे, लोकशाही आहे. आणि लोकशाहीमध्ये तुम्हाला अनेक वेळेला काँग्रेस पक्ष 70 वर्ष सत्तेवर राहिलेला आहे. आणि लोकसभेला आम्ही म्हणालो नाही ईव्हीएम मशीन खराब होती. आम्ही हेच म्हणालो की या लोकांनी गैरसमज केला संविधानाबद्दल, आरक्षणाबद्दल. आणि म्हणून आम्ही एवढी विकासाची कामं केल्यानंतरही आम्हाला तेवढं यश मिळालं नाही. तरी मोदींचं सरकार आलेलं आहे. तिसऱ्यांदा मोदी प्रधानमंत्री झालेले आहेत. आणि मलाही रिपब्लिकन पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा संधी मिळालेली आहे. त्यामुळं दलितांच्या प्रश्नांच्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत. अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. साहेब, आता तुम्ही म्हणालात की ईव्हीएम संदर्भात आता विरोधक आवाज उठवत आहेत. मात्र 76 लाख मतं कुठून आली असा देखील एक प्रश्न उपस्थित केला होता. आव्हाडांनी देखील या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. 76 लाख मतं कुठून आली? निवडणूक आयोग वाढीव मतदान जे आहे 76 लाख त्यावरती निवडणूक आयोग उत्तर देत नाहीये असा एक प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला. उत्तर देण्याचा काय प्रश्न आहे? त्या ठिकाणी उत्तर हेच आहे की त्या मस्जिदमध्ये सगळी मतं इन्क्लूड झालेली आहे. आणि कुठून मतं आली म्हणजे कुठून मतं आली तर एकदा 5 वाजता ती वेळ नाही, मतदान जे आहे ते वेळेच्या आतमध्ये जे लोक आतमध्ये आलेले आहे सगळ्यांचं मतदान होईपर्यंत ते मतदान केंद्र चालू ठेवण्याची नेमावलीच आहे. आणि त्यामुळे मतदार आतमध्ये आले होते आणि मतदारांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळं ती कुठून आली मतं, कुठून आली लोकांची मतं ती आहेत. काय लोकांशिवाय ती मतं मिळणार कशी काय? आणि त्या ठिकाणी सत्ताधारी असो की कोणी विरोधक असो तिथं सगळी सिस्टम असते, पोलीस बंदोबस्त असतो. आणि आपल्यामध्ये काय ते बिहार सारखं किंवा काही ठिकाणी सगळं मतदार केंद्र ताब्यात घेतलं आणि गुंडागर्दी करून तिथं बटणं दाबली असा विषय अजिबात नाही. असा कुठे असा प्रकार घडल्याचं एक उदाहरण अजिबात नाही आहे. त्यामुळं विरोधकांच्या शंकेमध्ये अर्थ नाही आहे. आणि विरोधकांनी आपला पराभव मान्य केला पाहिजे. आणि सरकारकडून देवेंद्र फडणवीस सरकारकडून त्यांच्या अपेक्षा काय आहे ते त्यांनी सांगावं. जरूर आम्ही जो त्यांची मागणी असेल त्या पद्धतीनं महाराष्ट्राला विकासाच्या दिशेनं पुढे घेऊन जाणार आहोत. मार्करवाडीमध्ये शरद पवार आज गेलेले आहेत. ईव्हीएम संदर्भात मार्करवाडीमध्ये जे स्थानिक ग्रामस्थ आहेत ते एकवटले. त्यांचं शरद पवारांचं म्हणणं आहे की लोकांना जर ईव्हीएम नको आहे तर त्यासाठी हट्ट सरकार का करताय, सत्ताधारी का करताय, तो हट्ट का करताय ईव्हीएम तर लोकांना नको आहे? मानकरवाडी जे गाव आहे त्या ठिकाणच्या मतदानाच्या संबंधामध्ये शंका कुशंका आहे. त्याची चौकशी इलेक्शन कमिशनने चौकशी करण्याचे आदेश द्यावे. त्या ठिकाणी लोकांचे काय म्हणणं आहे त्या म्हणण्याप्रमाणे त्याचा तपास जो आहे तो करावा. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या शंका कुशंका निर्माण करून लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न करू नये. पण जिथं कुठं काही गडबडी झालेली असेल त्याची चौकशी नक्की होणं अत्यंत आवश्यक आहे. पण सगळ्या मशीन खराब असतात असं अजिबात नाही आहे. गाडी आपण चालवत असताना गाडी सुद्धा मध्येच एकदम खराब होते. त्याप्रमाणे मशीन चालत असताना अनेक मशीन्या काय थोड्याशा खराब होतात. त्यामुळे एखाद्या मशीनमध्ये काहीतरी खराबी असू शकते. परंतु सगळ्याच मशीन खराब होत्या आणि त्यांनी मतदान जे केलेलं आहे ते बरोबर नाही. मतदान एवढं आलं कुठून मतदान, तर आता मतदानाची टक्केवारी 65.39% झालेली आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्याची चौकशी करावी असं आमचं मत आहे. निवडणुका घ्याव्या अशी विरोधकांची, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला हव्या अशी विरोधक. मला वाटतं की विरोधकांचं म्हणणं आहे तर विरोधकांना आमचा सवाल आहे की मशीन काय नरेंद्र मोदीने आणलेली नाहीये. ईव्हीएम मशीन आणलेली आहे, तुम्हीच आणलेली आहे. काँग्रेस पक्षांच्या काळामध्येच आलेली आहे. पुन्हा बॅलेट पेपरवर घ्यायचं असेल तर इलेक्शन कमिशनने निर्णय घ्यावा. बॅलेट पेपरवर जर आम्ही जर निवडणुका लढलो
तर आता जे आम्हाला मतदान मिळालंय त्यापेक्षा अजूनही आम्हाला चांगलं मतदान मिळू शकतंय. पण बॅलेट पेपरवर अनेक वर्ष निवडणुका होत होत्या आणि काउंटिंगला वगैरे बराचसा वेळ लागायचा. रात्री सकाळपर्यंत काउंटिंग चालायचं दुसऱ्या दिवशी. त्यामुळे ईव्हीएम मशीनचा प्रयोग अनेक देशामध्ये होता आणि म्हणून ईव्हीएम मशीन ही काँग्रेसच्या काळामध्ये झालेली आहे. जर तुम्हाला नको असेल तर इलेक्शन कमिशनने निर्णय घ्यावा. बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेण्याची मागणी त्यांची असेल, पण लोकसभेला काय बॅलेट पेपरवर घ्यायची त्यांनी मागणी केली नाही. लोकसभेत तुम्हाला 4 जागा मिळाल्या, त्यावेळेला ईव्हीएम मशीन त्यावेळेला मात्र चांगली होती आणि आता आम्हाला चांगली मतं मिळाली ती खराब झालेली आहे. तर असा चुकीचा पायंडा पाडू नये. आणि जर लोकसभेला आमचा पराभव जरी आमचा झाला नसला तरी अपेक्षेपेक्षा आम्हाला फक्त 17 जागा मिळाल्या, 31 जागा विरोधकांना मिळाल्या. तरी आम्ही काय मशीनवर सवार उठवला नाही, आम्ही त्यांच्यावर सवार उठवला की यांनी लोकांचा गैरसमज केला म्हणून आम्हाला मतं कमी मिळाली. ती तुम्हाला मतं का कमी मिळाली त्याचं आत्मपरीक्षण या महाविकास आघाडीच्या लोकांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. तुमचा मुख्यमंत्री पदाचा वाद मिटत नव्हता आणि आमच्यामध्ये मात्र मुख्यमंत्रीचा वाद अजिबात नव्हता. त्यामुळे मला वाटतं की अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये विरोधकांनी अशी भूमिका घेणं हे लोकशाहीला घातक आहे असं आपलं मत आहे. आठवले साहेब, तुम्ही मतदार महायुतीकडे तुम्ही एका विधान परिषदेची आणि मंत्रिपदाची मागणी केलेली आहे, तर त्या विधान परिषदेवर रामदास आठवले हे प्रकाश मुंडेंना पाठवतील का? आमच्याकडे जवळजवळ माझ्याकडे 100 लोकांची नावं आलेली आहे. त्यामध्ये प्रकाश मुंडेंचंही नाव आहे. प्रकाश मुंडे ऍक्टिव्ह असणारे आमचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यामुळं अनेक जिल्ह्यामधून अनेक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. प्रत्येक जण मला सांगतोय की मला मंत्री करा. तर आता कोण मंत्री होतोय त्यामध्ये प्रकाश मुंडेंचं एक नाव आहे 100 लोकांमध्ये. त्याच्यामधला एखादा कोणाचा नंबर लागेल. अजून काय देण्याचं मान्य केलेलं आहे, पण अजून काय माझ्याकडे त्याचा प्रस्ताव आला नाही. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलं की तुमचा मंत्री आता मी करणार आहे, त्यावेळेला मी नाव जाहीर करेन. त्यामध्ये अनेक नाव आहेत, त्यामध्ये प्रकाश लोणेंचे नाव आहे आणि ते अत्यंत ऍक्टिव्ह आणि उत्कृष्ट कार्यकर्ते आहे. त्यांनी संघटन अत्यंत चांगलं मजबूत बांधलेलं आहे आणि त्याला सत्तेचा सहभाग नक्की मिळेल अशा पद्धतीचं बघूया तुम्हाला नेमकं काय आश्वासन देण्यात आलेलं आहे मंत्रिपदासंदर्भात आपल्या पक्षाला? आमच्या पक्षाला ज्या वेळेला या 3 पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून 2-3 महिने जागांचा एक्सरसाइज केला, पण आम्हाला बोलवलंच नाही. आणि आम्ही म्हणतो आम्हाला 10-12 जागा द्या. जेवढ्या 10-12 जागा मिळणं अशक्य असं मला वाटलं, त्यावेळेला मी बोललो आम्हाला 4-5 जागा द्या. पण आम्ही काही महायुतीला सोडणार नाही. महादेव जानकर मागच्या वेळेला आमचे मित्रच आहे. ते पवार साहेबांना भेटून आले आणि त्यांना लगेच परभणी जागा सोडली. पण मी पवार साहेबांना भेटलो असतो तर मला सिडीत जागा मिळाली असती, पण मी काही त्यांना भेटून आलो नाही. तर ठीक आहे. तर आता आम्ही सांगत होतो की आम्हाला 4-5 जागा द्या, पण चर्चेला आम्हाला न बोलावल्यामुळं शेवटी 2 जागा ज्या आहेत त्या एक कालिनाई जागा मुंबईमधली आणि धारावी जागा, 2 जागा ज्या आहेत या एक बीजेपीच्या कोट्यातली आणि एक शिवसेनेच्या कोट्यातली आणि उमेदवारी त्यांच्या आणि सिंबॉलिक त्यांचं. त्यामुळे त्या जागेशी काय तसा आमचा संबंध काय नव्हता, फक्त आरपीआयची जाहीर केलेली होती. पण त्यावेळेला आम्ही मग आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की एक एमएलसी आणि एक मंत्रीपद देण्याचं मान्य केलेलं आहे. 2-3 महामंडळाचे चेअरमन पद देण्याचं मान्य केलेलं आहे. महापालिकेला जिल्हा परिषदेला सोबत ठेवण्याचं मान्य केलेलं आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना सत्तेचा सहभाग मिळणार आहे. जिल्ह्याची डीपीडीसी आहे, जिल्ह्याची इतर समिती आहे, तालुक्याच्या समिती आहे, शहराच्या समिती आहेत, एसओ आहेत. अशा पद्धतीनं जिल्ह्यामधल्या 500 कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. पण एमएलसी देण्याचा आणि एक मंत्रिपद देण्याचं मान्य केलेलं आहे. तर आता मंत्रिमंडळाचा विस्तार होताना मला वाटतं की आरपीआयचा त्यामध्ये मंत्री नक्की असेल. एखाद्या खात्याचा आपली मागणी राहील मंत्रिमंडळामध्ये. खात्याच्या आता मंत्रिपदच मिळते का नाही माहित नाही, त्यामुळे खात्याचा विषय नाही आहे. त्यामुळे खातं जे आहे त्याला खातं कुठले म्हणा तर चालेल. आता खातं मागून काही ते मिळेल असं नाही आहे. खात्यासाठी काय माझा वाद अजिबात नाही. मागच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही चंद्र हॉटेलला बोलले होते, त्याप्रमाणे चंद्रकांत हातोरे, दयानंद खुर्शी, गंगाधरची गाडे, किलम कांबळे
उत्तम कुमार शिवगावकर, अनिल गोंडाने, सुमन गायकवाड, राजाभाऊ सरोदे आणि अविनाश महादेव यांच्या यादीमध्ये प्रकाश मुंडेचं नाव समाविष्ट होईल का? काय काय असा प्रश्न मागे केला होता की सुमन गायकवाड, चंद्रकांत तांबोली, यांच्या यादीमध्ये प्रकाश मुंडेचं नाव सामील होईल. सांगितलं मी आता ते प्रकाश लोंढेची 100 नाव आली त्यात प्रकाश लोंढेचे नाव आहे. त्यामुळे एक नाव कुठलं तरी कारण आपण साताऱ्याला जोडले होते की या साताऱ्यापेक्षा उत्तर महाराष्ट्र ज्या जिल्ह्यात जातोय तिथं माझ्याकडे 4-5 लोकांची मागणी असते. त्यामुळे प्रकाश लोंढे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत, कार्यकर्ते आहे. त्यामुळे कुठंतरी सगळ्यांचा नंबर कसा लावायचा बघूया. त्यामध्ये प्रकाश लोंढेचे नाव आहे. निर्णय अजून मी घेतला नाही. ज्या वेळेला तिकडून मला ग्रीन सिग्नल मिळेल त्यावेळेला मी त्या सगळ्याचा विचार करताना त्यामध्ये प्रकाश लोंढेचा विचार करेन. त्यामध्ये एक नाव आपण भाषण केलं 39 आमदार त्या काळी निवडून आले. आपण नाही निवडून आले नव्हते. एक तर आमच्या पक्षाची अडचण ही आहे की आमचे कार्यकर्ते मतदारसंघ तयार करत नाही आहे. आमचा ड्रॉबॅक असा आहे की मतदारसंघ तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. स्वतःच्या बळावर निवडून येण्याची तयारी केली पाहिजे. बहुजन समाजाची आणि सर्वांची मतं मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते सुरुचे दिवस आता येणार का? ते सत्ता आलेली आहे आता. हा आता ते दिवस येतील ना. म्हणजे ते त्यावेळी जे दिवस होते ते चांगले. या 5 वर्षामध्ये आम्हाला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे म्हणतात पराभव ज्यांच्या जिवारी लागतो तोच इतिहास घडवू शकतो. पराभव ज्यांच्या जिवारी लागतो तोच इतिहास घडवू शकतो उद्धव ठाकरे म्हणाले. दिवार टाकतो ते इतिहास घडवू शकतात. हा तर आता म्हणजे पराभव ज्यांच्या जिवारी लागतो तर तुमच्या जिवारी हा पराभव जो होता तो पराभव लागलेला आहे. आणि लोकसभेच्या निवडणुकीमधला विजय जो होता तो तुमचा विजय होता. पण आमच्या जिवारी तो लागला होता. पण आम्ही काही तेवढं लावून घेतलं नाही. लोकशाहीमध्ये जे पराजय असतो आणि मी तर राहीन किंवा ते तर राहीन अशा पद्धतीच्या धमक्या घेऊन चालणार नाही आहे. तुम्ही पण राहा आणि आम्ही पण राहणार आहोत. महाराष्ट्र काय आपल्याला सोडायचा नाही आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा तळफळाट झालेला आहे. कारण त्यांनीच सुरुवातीला चूक केलेली आहे महायुतीला सोडून. त्यामुळं एकनाथ शिंदे महायुतीमध्ये आले आणि ही गोष्ट चांगली झाली की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मागणाऱ्या शिवसेनेला 5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं. म्हणजे 2.5 वर्ष उद्धव ठाकरे राहिले, 5 वर्ष एकनाथ शिंदे राहिले. त्यामुळे 5वी वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री राहिलेला आहे. त्यामुळे उद्धवजींनी मला असं वाटतं की जिवारी तुमच्या जरी लागलेला असला तरी ठीक आहे. तुम्हाला लोकशाहीमध्ये लोकांसमोर जाण्याचा अधिकार आहे. पण सारखे खोकेबाज गद्दार अशा पद्धतीची सारख्या तुम्ही शिव्या देऊन जनतेनेच आम्हाला एकनाथ शिंदे यांना मतदान केलं. त्यांच्या 57 जागा निवडून आल्या. म्हणजे तुमच्या 16 जागा आपल्या उद्धवजीच्या 20 जागा निवडून आल्या. तर अशा पद्धतीनं मला वाटतं की राजकारणामध्ये पराभव मान्य करून आपण आपल्या काय चुका झालेल्या आहेत या तपासून आपण कामाला लागा. तुम्हाला सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. तुम्हाला सत्तेचा अधिकार आहे. तुम्ही या सत्तेवर. परंतु आम्ही आमच्या तयारीमध्ये लागलेलो आहोत. आता आम्ही थांबणार नाही. आम्ही आता महाराष्ट्राच्या विकासाला घेऊन आम्ही उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. आम्हाला विकास आम्हाला महाराष्ट्राचा करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला सोडून आम्ही पुढे जाणार नाही. तुम्हाला घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. त्यामुळं खेळीमेळीमध्ये आपण मला वाटतं की सरकार आम्ही चालवणार आहोत. आणि शपथविधीला विरोधकांनी येणं अत्यंत आवश्यक होतं. पण त्यांच्या मनामध्ये काहीतरी दुष्ट अशा पद्धतीचा विचार आहे. आणि शपथविधीला परंपरा म्हणून त्यांनी शपथविधीला येणं अत्यंत आवश्यक होतं. सगळ्यांना निमंत्रण दिलेलं होतं तरी सुद्धा ते आले नाही. आणि हा लोकशाहीला घातक अशा पद्धतीचा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे काल शपथविधीच्या वेळेला आम्ही शपथ घेणार नाही. काय शपथ घेणार नाही म्हणजे काल घेतले नाही तर आज घेण्यासाठी घेता येते. त्यामुळे शपथ घ्यायची नाही म्हणजे काय घ्यायचं नाही. शपथेचा कार्यक्रम सगळ्यांचा असतो. जो निवडून आलेला आमदार आहे त्याला शपथ घेण्याचा अधिकार आहे. शपथ घेतल्याशिवाय तो आमदार म्हणून लोकांच्या समोर येऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याची भूमिका योग्य नाही. त्यामुळं त्यांना माझं नम्र निवेदन आहे की तुम्ही आमचे मित्र आहात. तुम्ही आमचे महाराष्ट्रातले तुम्ही नेते आहात. आणि आपलं आम्हाला ज्या सरकारला सहकार्य हवं आहे. आपल्या सूचनांचा विचार नक्की देवेंद्र फडणवीस करतील. आणि देवेंद्र फडणवीस सक्षम मुख्यमंत्री म्हणून आपला कार्यकाल पूर्ण करतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे.
साहेब, मनसे आता युतीत येण्याचे जे चर्चा आहेत त्या सुरू झाल्या आहे. राज ठाकरे यांना पुन्हा जे आता देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेनंतर कुठेतरी आता युतीत घेतलं जाईल अशी चर्चा सुरू आहे. काय वाटतं आपल्याला? मला वाटतं की राज ठाकरेंची जी हवा आहे ती या निवडणुकीमध्ये गेलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी 143 जागा तिथे लढले आणि माझ्याशिवाय सरकारच येणार नाही अशा स्वप्नामध्ये ते राहिले. त्यांचं स्वप्न भंग झालेलं आहे. आणि बाळासाहेब म्हणायचे की माझ्या सभांना एवढी मोठी गर्दी होती पण मत मिळत नाहीये. फक्त एकटी छगन भुजबळ हे माजगावमधून निवडून यायचे आणि बाळासाहेबांच्या सभांना तर प्रचंड गर्दी असायची. इंदिरा गांधीच्या किंवा इतरांच्या सभा जेवढ्या होत नव्हत्या त्यापेक्षा मोठ्या सभा त्यांच्या व्हायच्या. तशा राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात पण लोक ऐकायला येतात आणि निघून जातात. ते काय मतं देण्यासाठी त्यांच्यासोबत राहत नाहीये आणि त्यांनी प्रयत्न असा केलेला आहे पण राज ठाकरे महायुती देतील असं मला वाटत नाही आहे. पण काही ठिकाणी पुढे काय निर्णय होणार आहे मला माहित नाही आहे. पण महायुतीमध्ये त्यांना घेण्यामध्ये काही फायदा अजिबात नाही आहे कारण त्यांची जी लाईन आहे ती हार्ड लाईन असल्यामुळं त्यांचा विशेष आपल्याला काही फायदा होणार नाही आहे. आणि मी महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे? म्हणजे माझा रिपब्लिकन पक्ष आहे त्यामुळं त्यांची महायुतीमध्ये आवश्यकता अजिबात नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. परंतु फडणवीस साहेब तर म्हणतात की त्यांना आता बरोबर घेऊन मागच्या वेळेस जागा देण्यात आता बरोबर तुम्ही घ्याल पण ते येतात की नाही काय माहित नाही. त्यामुळे बरोबर आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठं काय निर्णय होईल मला माहित नाही आहे. पण बीएमसीच्या निवडणुकीमध्ये कदाचित त्यांचा फायदा होऊ शकतो. बीएमसी निवडणूक आहे, बीएमसी आहे, मुंबईची महापालिका आहे, नाशिक आहे, ठाणे आहे, अशा काही ठिकाणी त्यांचा थोडा उपयोग होऊ शकतो. पण निर्णय काय घ्यायचा तो त्यांच्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे घेतील किंवा दिल्लीचे जे आमचे आहे कमांड आहे बीजेपीचा ते निर्णय घेतील. पण माझं व्यक्तिगत मत आहे की त्यांची काही आवश्यकता अजिबात नाही आहे. त्यांना घेण्यामुळं आपलं नुकसानच होणार आहे. त्यामुळं त्यांना घेऊन फारसा फायदा होणार नाही. उद्धव ठाकरे मुद्द्यावर विरोध आहे. नक्की कोणत्या मुद्द्यावर विरोध आहे? नाही, माझा विरोध या मुद्द्यावर आहे की एकदम मुस्लिम विरोधी भूमिका एकदम घेऊन चालणार नाही आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपला रंग बदलला होता आणि त्यांच्या झेंड्यामध्ये निळा रंग होता, हिरवा रंग होता, भगवा रंग होता. आता दोन्ही रंग गायब झालेले आहेत आणि आता फक्त भगवा रंग आता त्यांच्या झेंड्यामध्ये आहे. त्यामुळे असं द्या भगवा झेंडा जो आहे तो भगवा रंग हा आमचा रंग मूळ आहे. बौद्ध भिक्खूंच्या चिवडाचा रंग भगवा रंग आहे आणि त्या भगव्या रंगाला एक आगळं वेगळं असं महत्व आहे. त्यामुळे निळा आणि भगवा जर एकत्र, आमचं म्हणणं एवढंच आहे की एकत्र आल्यामुळे निळा आणि भगवा तर एकत्र जो आलेला आहे आणि त्यामुळं मग मला असं वाटतं की जो बहुजन समाज आहे, दलित समाज आहे, गरीब समाज आहे, हे सगळे समाज एकत्र आलेले आहे. आणि आता राज ठाकरेंना घेऊन फारसा नॉर्थ इंडियन आहेत, साऊथ इंडियन आहेत, मराठी माणसाच्या हक्कासाठी आपण आवाज उठवलाच पाहिजे. मुंबई शहरामध्ये आलेला जो माणूस व्यापारी वर्ग आहे त्याला आता ज्याला मराठी वाचता येत नाही तिथे इंग्लिशमध्ये त्याचा बोर्ड असला पाहिजे. इंग्लिशमध्ये बोर्ड नकोच असं म्हटलं तर लोकांना काय वाचता येणार नाही. आता आम्ही फॉरेनला जातो तिथं लोकल भाषेमध्येच बोर्ड असले तर आम्हाला काय कळणार नाही कुठलं दुकान आहे आणि काय आहे ते. त्यामुळं इंग्लिशमध्ये जे बोर्ड असतात त्यामुळं आम्हाला एक हिल स्टेशन कोणतं आहे, एक प्लेस कुठली आहे ते कळतंय. त्यामुळे मराठी भाषेसाठी आपण आग्रह करायला हरकत नाही, आपण सगळे मराठीच आहोत. पण मराठीच्या नावाखाली दुसऱ्यावर अन्याय करणारी भूमिका योग्य नाही असं माझं मत आहे. मतभेद याच मुद्द्यावर आहे. तुम्ही म्हणतायत का राज ठाकरे मुस्लिम विरोधी भूमिका घेतात, तुम्ही त्या पक्षासोबत युतीमध्ये आहात, महायुतीमध्ये, त्याच भाजपने हिंदुत्वाचा नारा दिलेला आहे. नाही, हिंदुत्वाचा नारा दिलाय म्हणजे तो काही मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही आहे. कारण मुस्लिम समाजाचे बरेचसे लोक बीजेपीमध्ये आहे. बीजेपीच्या जे अनेक विंग्स आहेत त्यामध्ये मुस्लिम मायनॉरिटीची एक विंग आहे आणि त्यामुळं त्यांचा राष्ट्रवादी मुस्लिमांना विरोध नाही आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझा सगळ्या मुस्लिमांना विरोध नाही, जर हिंदुत्ववादी असलोही
तरी जे पाकिस्तानला सपोर्ट करणारे मुस्लिम आहेत त्यांना आमचा विरोध आहे. आणि हे सगळे हिंदू, हे जे मुस्लिम आहेत ते सगळे हिंदूच होते. त्यामुळं मला असं वाटतं की एकदम हार्ड लाईन घेणं योग्य नाही. त्यामुळं कुणाचे भोंगे काढू हे करू, आपली सर्व धर्मसमभावाचं संविधान आहे. संविधानाने सगळ्या धर्मांना समान न्याय दिलेला आहे. त्यामुळं समान नागरी कायद्याच्या संबंधामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली होती की समान नागरी कायदा असला पाहिजे. आणि त्यामुळं तो काय कायदा मुस्लिमांच्या विरोधामध्ये अजिबात नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशी हार्ड लाईन घेणं बरोबर नाही. मुस्लिम आपले बांधवच आहेत आणि जे आपल्याला सपोर्ट करणारे आहेत. म्हणून जसं आमच्या योगी साहेबांनी जी भूमिका मांडली होती बटेंगे तो कटेंगे, तर बटेंगे तो म्हणजे मोदी साहेबांना पाठिंबा देणारे जे लोक आहेत ते जर वेगळे झाले, जसा 2014-19 सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला, सगळ्या जाती धर्माच्या, आणि मोठं यश बीजेपीला मिळालं. त्याप्रमाणे त्यांनी आता आवाहन केलेलं होतं की मोदी साहेबांना पाठिंबा देणाऱ्या लोकांमध्ये फूट होऊ नये, ते सगळे एक राहिले पाहिजे, तरच आपल्याला फायदा आहे, नाहीतर आपलं नुकसान आहे. तो काय हिंदूंच्यासाठी तो नारा होता असं अजिबात नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की हिंदुत्व जे आहे ते हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीय हिंदुत्व आहे, अशी भूमिकाही अनेक वेळेला मांडण्यात आलेली आहे. त्यामुळे आम्ही बुद्धिस्ट आहोत आणि आमचा तत्वता जरी काय मुद्द्यांवरती जरी काय आमचा मतभेद असलेही तरी बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे सर्व धर्म समभावाची भूमिका आपली असली पाहिजे. आणि म्हणून आमची भूमिका हीच आहे की जरी बीजेपी सोबत काय वैचारिक मतभेद असलेही तरी मोठ्या इंटरेस्टच्या दृष्टिकोनातून आम्ही बीजेपी सोबत आहोत. आम्ही शिवशक्ती भीमशक्तीचा बाळासाहेबांनी सांगितलेला प्रयोग आणि नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास या मुद्द्यावर आम्ही बीजेपी सोबत शिवसेनेसोबत आम्ही आहोत. त्यामुळं आम्हाला त्यामध्ये चांगल्यापैकी आता यावेळेला चांगलं यश मिळेल. नाशिकच्या महानगरपालिकेमध्ये आम्हाला काही चांगल्या जागा मिळतील, जिल्हा परिषदेला मिळतील असा विश्वास आहे. साहेब, तुम्ही आता बोलताना मुंबई आणि मराठी भाषेचा उल्लेख केला. याची मुस्लिम विरोधी नाहीये, पण नितेश राणेंना तुम्ही काय सल्ला द्याल? नितेश राणेंना तुम्ही काय सल्ला द्याल? कारण की त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या नितेश राणेंना सल्ला हाच आहे की नारायण राणेंनी जी भूमिका घेतली ती भूमिका त्यांनी घेतली पाहिजे आणि कठोर हिंदुत्वाची भूमिका घेणं हे आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून फायद्याचं नाही. आणि कठोर हिंदुत्वाची भूमिका घेणं हे संविधानात नसणार नाही. त्यामुळं हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी लढा देणं हे समजू शकतो, पण कुणाचा विरोध करणं ही भूमिका आम्हाला मान्य आहे. त्यामुळं नितीश राणेंना माझा सल्ला असा आहे की त्यांचं ते अजूनही ते फार ऍक्टिव्ह आहे आणि विरोधकांना उत्तर देण्यामध्ये अत्यंत सक्षम आहे. बीजेपीचे प्रवक्ते म्हणून त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे. पण त्यांनी एकदम अशा पद्धतीची भूमिका एक निगेटिव्ह किंवा एकदम कठोर भूमिका जी आहे ही थोडं घेणं त्यांनी टाळलं पाहिजे असा त्यांना माझं सल्ला आहे. आणि ते नारायण राणे आमचे चांगले मित्र आहेत आणि त्यांचे चिरंजीव नितेश राणे बद्दल आम्हाला चांगला रिस्पेक्ट आहे. ते उद्धव ठाकरेंना आणि विरोधकांना चोख उत्तर देण्यामध्ये अत्यंत एक्सपर्ट आहे. त्यामुळे त्याने थोडी आपल्या भूमिकेमध्ये सॉफ्ट भूमिका करावी असं आपलं मत आहे. साहेब, आता आपण बोलताना मराठी आणि मुंबईचा उल्लेख केला, मात्र उद्धव ठाकरे म्हणतायत एक हेतू सेफ आहे असं म्हणतात. उद्याची मुंबई सेफ राहणार आहे का? नाही, उद्याची मुंबई आम्ही एक हेतू सेफ आहे. त्यामुळं आम्ही एक हेतू सेफ आहे तर आम्ही सगळे एक राहिलो तर मुंबई सेफ राहणार आहे. मुंबईला कसली अडचण अजिबात नाही. मुंबईला मजबूत करणं, मुंबई देशाची राजधानी, आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राला नंबर 1 वर आणण्याचं आमचं स्वप्न आहे. आणि या 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला नंबर 1 वर आणल्याशिवाय राहणार. कविता तयार केली का आपण? आता जी सत्ता स्थापन झालेली आहे त्यावरती आपण काही कविता वगैरे ते आम्हाला मंत्रिपद मिळाल्यावर मी माझी कविता आपण सर्व आलात, सर्वांचं मनापासून अभिनंदन. रिपब्लिकन पक्षामध्ये अनेक लोक प्रवेश करतायत. त्यामध्ये अशोक पवार असतील, गणेश खूप सुंदर असतील, भारत रोकडे असतील, अशा अनेक कार्यकर्ते असतात. लोकांचा प्रवेश मी अभिनंदन करतो.